सर्वप्रथम मी आमचे नेते आणि शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके खासदार आणि शिवसेना सरचिटणीस माननीय राहुलजी शेवाळे साहेब यांचे खूप खूप आभार मानते। त्यांनी माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचं मी काम केलं। विभाग प्रमुख आमच्या सुनीताताई वैती, परत तसेच आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला आणि चांगल्या प्रकारे काम केलं। सर्व ग्राउंड लेवलचे सर्व शाखा प्रमुख, शाखा समन्वयकपर्यंतचे सर्व पदाधिकारी, तसेच इतर मित्रमैत्रिणी दुसऱ्या पक्षात असून त्यांचा माझ्यावरती एक विश्वास होता आणि त्यांनीही इच्छा दाखवली की तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही परत तुमच्या पक्षात प्रवेश करू आणि एक विश्वासाने त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्यांच्या मदतीने आणि लोकांच्या विश्वासाने आज मी नगरसेवक म्हणून काम करते। मी विशेषतः उल्लेख करणार भारतीय जनता पार्टीचे पण आणि मैत्री पूर्वक जे संघटनात्मक पक्ष होते त्या संघटनांच्या सर्व पदाधिकारी आहे आणि तसेच उदय सिंग, त्यांची पूर्ण टीम हेही खूप मोठ्या जोमाने आमच्याबरोबर काम करत होते। तर एक लोकांचा विश्वास होता 147ला ज्या पद्धतीने मी काम केले होते, कामाचा एक वणवा पसरवला होता आणि लोकांना कुठेतरी बदल हवा होता। बघा, रात्रीचे 12 वाजले तर नंतर दुपारचे 12 वाजतातच, क्लॉकवाईज सगळ्या गोष्टी घडतात आणि लोकांमध्ये एक कुठेतरी एक जागरूकता निर्माण झाली। आता काम करण्याचं सगळं बरे काही रुमर कोणी पसरू दे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात युतीचं सरकार काम करते तर तो एवढा सगळा तुम्हाला कामाचा बदल दिसून येतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आणि झंझावात त्यांनी लावला आहे। तर त्या कामाच्या जीवावर आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लाडकी बहिणींना मदत केली, महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमचं सक्षमीकरण करणं म्हणजे 1500 रुपये काही खूप मोठी गोष्ट नाही, पण आमच्या बहिणींचा, महिलांचा त्यांनी कुठेतरी आत्मविश्वास वाढवला आहे। आम्हाला पण कुठेतरी व्हॅल्यू झाली आहे प्रत्येक स्त्रीला, कारण की नाहीतर आमचं रांदा वाडा उष्टी काढा असं होतं, परंतु आता प्रत्येक महिलेला एक रिस्पेक्ट मिळत आहे आणि तो फक्त निव्वळ महायुती सरकारमुळे, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आणि त्यामुळे एक आमचा एक महिलांचा आत्मविश्वास आता जागा झाला आहे। बघा, आयुक्त पण आता महिला आहे, पहिला उपमुख्यमंत्री पण महिला आहे, तर तसंच महिलांचा नगरसेवक म्हणून सभागृहात पण जास्त संख्या आहे। महिला घर सांभाळू शकतात, त्याबरोबर पण बाहेरचं सगळ्या गोष्टी सांभाळू शकतात। वार्डात ह्या सर्व मुलांना भावेश पाटील आणि त्यांचा मोठा ग्रुप इथे आहे आणि त्या सगळ्यांना काय म्हणता, ज्यावेळी इलेक्शन्स होतं त्यावेळी त्यांनी एक मागणी केली होती की आमच्याकडे कोणी बघत नाही, आम्हाला कोणी मदत करत नाही आणि त्यांना मी एक शब्द दिला होता की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभी आहे। ज्यावेळी विष्णुनगरला लोकांनी मला मंदिर बांधण्यासाठी सांगितले त्यावेळी तर मला तिकीट कन्फर्म होणार की नाही हे पण माहीत नव्हतं, तरी पण मी माझ्या स्वतःच्या खर्चाने मंदिर बांधायला सुरुवात केली, कारण की लोकांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे। बरेच लोक येतात, श्रीफळ वाढवतात, निघून जातात आणि मग नंतर कोणी बघत नाही, पण मी ठरवलं होतं की आपण जे बोलणार ते करून दाखवायचं आणि माननीय आमचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीद वाक्य होतं की 80% समाजकार्य, 20% राजकारण आणि मला असं वाटतं आता एकनाथ शिंदे साहेब, त्यांची पूर्ण टीम 100% समाजकार्यच करत आहे आणि राजकारण करायची संधी तर प्रत्येकाला असते, पण सगळ्याच गोष्टीत राजकारण करून काही उपयोग नाही आहे। समाजातून आपण समाजाचे घटक आहोत आणि जेव्हा समाज आपल्यासाठी काहीतरी करणार असेल तर आपलं पण एक देणं लागतं समाजाला आणि त्या पद्धतीने नवीन पिढी बाहेर काहीतरी फालतू काम करण्यापेक्षा जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये काम केलं तर तुमची हेल्थ पण चांगली राहणार आणि तुमची वेल्थ पण चांगली राहणार आणि आपण वेगवेगळ्या व्यसनांपासून पण दूर होणार आणि म्हणून मी सर्व युवा पिढींना एकच सांगू इच्छिते की तुम्ही तुमचा जो काही छंद आहे तो जोपासा, पण व्यसनापासून दूर राहा आणि आपलं जीवन कसं अजून 10 वर्ष 20 वर्ष चांगलं जगेल आणि आपल्या कुटुंबाला आपण कसं सुखसोयी देऊ याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या। मुलांनी सांगितलेलं की ताई आपण असं करूया, म्हटलं ठीक आहे। त्यांना जे वाटत होतं, त्यांच्या ज्या इच्छा इतके वर्ष दबलेल्या होत्या, तर त्या आपण स्क्रीन लावूया, आपण हे करूया, आपण ते करूया, त्यांना मी अगदी पूर्ण फ्रीडम दिलं होतं। माझं घर पण, माझ्या घरातले सगळेजण स्पोर्ट्समन आहे, माझा मुलगा फुटबॉल प्लेयर आहे,
मोठा मुलगा फुटबॉल प्लेअर आहे, मुलगी बास्केटबॉल प्लेअर आहे ऑल इंडियाला, माझे मिस्टर इंटरनॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर आहे, कोच आहेत, इंटरनॅशनल सिलेक्शन कमिटीला आहे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी आहे. तर माझ्या घरातलं वातावरण पण सगळं खेळतं आणि असं फ्री आहे. तर त्याच्यामुळे मला मी समजू शकते की तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा काय असतात. आणि स्लम विभागात खूप अडचणी येतात सगळ्यांना, आणि त्या मुलांना एक मी फ्री हँड दिलं आणि त्यांनी आज तुम्हाला 3 दिवसापासूनचं जे खूप मेहनत केली मुलांनी आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. मी आत्ताच बोलली की आपण घरी मुलांना रागवतो की काय तुम्ही क्रिकेट खेळायला जातात, काय तुम्ही फुटबॉल खेळायला जातात, पण मुलं खरंच ग्राउंडवर खूप मेहनत करतात, ते आज बघायला मिळालं. तर ही मुलांची, स्थानिक मुलांची एक टीम आहे आणि त्यांची मेहनतीचं हे फळ आहे. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले सरचिटणीस शेवाळे साहेब आणि आम्हाला ज्यांनी घडवलं, ज्या आपल्या वहिनी कामिनी वहिनी, त्यांच्या मागे आम्ही काम करत आलेलो आहोत. त्यांच्या निर्देशाखाली आपण काम जो करतो आहे ते आपल्याकडे आले तर भरभरून काम करणार ही आपलं आहे. आणि आपल्याकडे ज्या शिवसेनेकडे येणार त्या भरभरून काम करणार आणि जे बोलतात ते करून दाखवतात अंजलीताई, आणि ते काम करण्यामध्ये एक्सपर्टसुद्धा आहे. तकदीर से पहले खुद ही को कर इतना बुलंद, हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे बंदे से, बता तेरी रज़ा क्या है. ऐसी हमारी विकास की मूर्ति देवी सौभाग्यवती अंजलि ताई नाइक, बहुत काम किया हम लोगों ने इनके साथ 5 साल, और इनके आशीर्वाद से, इनके सहयोग से 5 साल मैं दक्षता आरोग्य समिति में सदस्य भी रहा. इन्होंने मुझे मौका दिया और मैंने इनकी सपोर्ट से लोगों की भरपूर सेवा करने की कोशिश की. आप लोगों को आज आपके बीच में एक ऐसी जुझारू नेता जो हर महिलाओं की, हर बच्चों की, हर नौजवानों की मुरादों को या उनकी इच्छाओं को समझने की शक्ति रखती है, और आज उसका हम जीता जागता नमूना इस ग्राउंड में देख रहे हैं. इनके साथ आपके वार्ड में, आपके विभाग में एक नई शुरुआत हुई है, और इंशाअल्लाह दुआ है कि जो हमारे 147 में जिस तरीके से मैडम ने विकास का काम किया और लोगों के हर सुख दुख में साथ में रहे, उम्मीद करते हैं उसका पूरा लाभ 148 वार्ड क्रमांक के लोगों को भी मिलेगा. और आपने एक सही नेता को, एक सही जनप्रतिनिधि को चुना है, इसका आपको भरपूर लाभ मिलेगा. और आने वाले समय में आप खुद कहेंगे कि हमने एक विकास की मूर्ति को, विकास की देवी को चुना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सगळ्यांना. नगरसेविका चषक हा शंकरजोडमध्ये अप्रतिम असा कार्यक्रम चालू आहे. ताईंना मी धन्यवाद देईन की ताई तुम्ही असेच कार्यक्रम, उपक्रम ह्या वार्डामध्ये चालू ठेवा. लोक तुम्हाला खूप ह्या गोष्टीत सहकार्य करतील आणि माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा उपक्रम अनेक विलेजमध्ये जो चांगला उपक्रम ताईच्या माध्यमातून राबवला जातो आहे. असाच उपक्रम पूर्ण वार्डामध्ये त्यांनी राबवावा आणि तरुण पिढीला मार्गदर्शन करावं. कारण आताच्या तरुण पिढीला खेळ हा कमी चाललेला आहे. खेळ माहिती नाही, मोबाईलवरती जास्त बसलेले असतात. मोबाईल व्यतिरिक्त खेळ खेळला पाहिजेत. खेळामध्ये फिटनेस पण राहतो, आरोग्य चांगलं राहतं, आणि ताईंनी सुरुवात केलेली आहे. मी ताईला, नगरसेवकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.